नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. जास्त विचार करणे आणि रडत बसणे थांबवा. स्वतःला सामर्थ्यवान बनवा. तुम्ही कधी स्वतःला असं विचार करताना आढळलंत का? का मला हेच सतत घडतं? का मी इतका अपयशी आहे? का प्रत्येक वेळेस परिस्थिती माझ्या विरुद्धच बदलते? जर हो, तर जाणून घ्या, तुम्ही एकटे नाहीत. हजारो लोक दररोज अशाच विचारात अडकून पडतात. पण एक सत्य आहे, जास्त विचार करणे आणि रडत बसणे तुमच्या समस्यांचे समाधान करत नाही. उलट ते आपल्याला कमजोर बनवतात. तुमच्यात असलेल्या सामर्थ्याला जागृत करण्यासाठी, आतल्या शक्तीला प्रकट करण्यासाठी आणि सकारात्मक आयुष्याची निर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे एक अनमोल संधी आहे. थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया विचारांचं जाळं. थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या मनात किती विचार येतात हे आपण मोजू शकत नाही. प्रत्येक विचाराला वाव दिल्यास तो वाढत राहतो आणि एक गडद धुके निर्माण करतो. उदाहरण, सुरुवातीला तुम्हाला वाटलं, माझा प्रकल्प यशस्वी होणार नाही. मग ते विचार वाढून बनतो, मी काहीच करू शकत नाही. आणि अखेर, मी काहीच योग्य नाही. वेगळा दृष्टिकोन. हे एक अनुभव आहे. मला शिकण्याची संधी आहे. प्रत्येक अपयश म्हणजे यशाकडे एक पाऊल. मी हे सुधारू शकतो. मी प्रयत्न करेन. विचारांना दिशा देण्याची कला शिकावी लागते. रडण्याच्या जागी थोडीशी क्रिया करा. रडणे म्हणजे एक प्रकारे निष्क्रियतेची सवय. परंतु प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यात रडण्यापेक्षा प्रयत्न करण्याचा मार्ग महत्त्वाचा असतो. तुमच्यासाठी उपाय: रडण्याऐवजी छोटे छोटे काम करा. प्रत्येक दिवशी एक छोटा टास्क ठेवा. जसा 10 मिनिटे नवीन गोष्ट शिकणे, आजचा एखादा अपयशावर विचार न करता पुढे जाण्याचा निर्णय घेणे, एखाद्या मित्राशी सकारात्मक संवाद साधणे. एक पाऊल पुढे टाकल्यावरच तुमचे मन बदलू लागते. वेळेचं महत्त्व समजून घ्या. वेळ ही आपल्याला परत मिळणारी गोष्ट नाही. जर आपण तो वेळ विचारात आणि रडण्यात गमावला तर तो परत येत नाही. उपाय: दररोज एक लहान टास्क लिस्ट तयार करा. प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा. उद्दिष्ट ठेवा, आज मी हे पूर्ण करेन. तुमच्या आतल्या आवाजाला ऐका. तोच तुमचा सच्चा गुरु. आपण जास्त विचार करू लागलो की बाहेरच्या नकारात्मक आवाजांवर जास्त लक्ष देतो. पण लक्ष ठेवा, आपल्या आतला आवाज नेहमीच योग्य मार्ग दाखवतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही थोडे थांबून श्वास घेतलात, स्वतःशी शांतपणे बोललात, तेव्हा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळते. कसे कराल? रोज सकाळी शांतपणे 5 मिनिटे ध्यान करा. स्वतःला विचार करा, मी कोण आहे? माझं आयुष्य मला कोणत्या दिशेने न्यायला हवं? त्या उत्तरावर विश्वास ठेवा आणि त्या दिशेने छोटे छोटे पाऊल उचलायला सुरुवात करा. सशक्त बनवण्यासाठी प्रेरणादायी मंत्र: प्रत्येक अपयश हे यशाच्या दारातील एक टप्पा आहे. कष्ट करणे आणि धीर धरणे हेच मोठं यश आहे. जिथे मन थांबतं तिथेच सामर्थ्य सुरू होतं. हे मंत्र दररोज वाचा आणि स्वतःला आठवण करून द्या. प्रत्यक्षात लावा. विश्वास ठेवा की तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. जास्त विचार करून रडत बसणे हे एक प्रकारचं अंधारात अडकून राहण्यासारखं आहे. उजेड फक्त पुढे पाऊल टाकल्यावरच येतो. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे. फक्त त्याला जागृत करायचं आहे. प्रत्येक नवा दिवस एक नवीन संधी आहे. आजपासून निर्णय घ्या, मी आता विचार थांबवतो. मी क्रिया करतो. सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. छोटे छोटे प्रयत्न सुरू करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी हीच वेळ आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.